भाई रिझन काय? हॅलो गाईज, कशा तुम्ही? आय होप सर्व मजेत असणार. मी राहुल म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो. सो आजचा आमचा तिसरा दिवस आहे. डमरू बजाते हुए ये दोनों हाथ भाई, ये दोनों हाथ. तर गाईज बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होत आहे. तर आता आम्ही आलो आता हॉटेलमध्ये. थोडा आम्हाला भूक लागली आहे, तर बघूया हॉटेलमध्ये काय आहे. शेट शेट काय खाणार? अंडा पाव. अंडा पाव. अंडा पाव तो नहीं खाना, सबको इडली लगा जितना होगा. एक दो 3 दिन इधर. ये तुम लोग क्या खाने वाले हो? इडलीच आहे. मग कशाला मेनू विचारताय? इडलीच आहे तर 5 7 हाँ फटाफट मस्का मार के.
काय तुला बडबडायचं तू बडबड. आय होप मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आम्ही आता बसले हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव काय का चित्रपिंडी नारमोल हॉटेल. एकदम बघता व्हरायटीमध्ये जाम आहे. आम्ही नाही जास्त डिस्कस करत तुमच्यासोबत कारण फक्त इडलीच भेटतं इथं. सकाळ सकाळ इडली खाऊ. फक्त ललितला आम्ही लई मिस करतो. ललित मिस यू सर काका. आणि आमचा हा शेंबड्या खपाट आमचा आदिल तुला पण मिस करतोय. निशू तुला पण. आणि आमचा कोणतो कॅबी द शॅबी. आणि आमचा एक एकदम मोठा मस्त चालणारा आमचा करण दादा भुतारा. स्पॉन्सर बाय करण दादा बोरकर. आम्ही चाललो बाय बाय खूप गप. दे का असेल तर मिरची आहे बाहेर देऊ. नारेल मुंडू 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 आलू भरतच गेला तो. कढीपत्ता. बस माझा पोट भरला. मी चालतो माझा उपाय. नको मला पोट करत भरला आहे. खाऊन ना त्या पैसे एखादा भाजीवाली इडली आहे. इडली कुठे आहे त्याच्यातली. मी काय बैल आहे का चारायला आलाय. चारा इथं अरे काय दिला आहे बाबा. एक प्लेट आणा तुम्हाला एक बाजूला देतो. बाबा याची एक भाजी बनवून द्या मला. जाऊला आण मी अजून जाऊला भाजी बनवून घातली. माझी मम्मी चांगली बनवतो सांगा. लंडा मुंडा मुंडा मोंडा सांडा पांडा भांडा. भाई रिझन काय बांबोटी इडली. काय आम्ही इडली बघितली ना भरपूर टेस्टी वाटली. कटोराला पण भरपूर भरलेला होता. असा वाटला काय खाऊन पोट भरल. पण जशी आम्ही टेस्ट केली ना रिटर्न काढायसारखं वाटला. तुला कडू नाही लागली. कडू होती इडली. नाही खाली तशीच ठेवले बघ. कालची इडली होती. काय माहिती सांबार फक्त गरम करून दिला होता. हे आपले पदयात्रेवाले करण रमेश बोरकर आपल्या समोर गाणी प्रस्तुत करणार आहेत. हा बोलला नाही पण स्टार्टिंग तुझ्याकडनंच करू ना आता. चल कालू स्टार्ट कर यार. थोडा यार एंटरटेनमेंट दिखा. तुझे नावाचा तुला बोलिला माझे माऊली. तुझे नामाचा तुला बोलिला माझे माऊली. हल्दी कुंकवाला तुझे येऊ आले तुझे गोजर नाशी. हल्दी कुंकवाला तुझे येऊ पावले तुझे गोजर नाशी. एक विराई तुझी भरी रोटी घन नारळाने. एक विराई तुझी भरी रोटी घन नारळाने. वा 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 बेटा वा. वटी भरी घन नारळाने. बेंजो पार्टी तर खतरनाक आहे. झाला भाई. जुना गाणा होऊन जाऊ दे. पायरी एक एक चढता. नावाची लिंक नावाची स्टार्टिंग असते. खोपोली 7 किलोमीटर. सातच आहे एकविरा माऊले तुझ्या मुले दिस सोन्याचा उंगवला. एकविरा माऊले तुझ्या मुले दिस सोन्याचा उंगवला. आई तुझा डोकर
तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आणि तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. चल यारे चिलमही पेटवा मला माझ्या साईला भेटवा मला माझ्या आईला भेटवा मला चिलमही भेटवा चिलमही भेटवा मला माझ्या साईला भेटवा मला माझ्या आईला भेटवा. तर गाईज बघा आपली पब्लिक सर्व पुढं चालते आहे आणि मी पाठी आहे. तर आजचा तिसरा दिवस आहे. 2 दिवस कसे निघून गेले, तिसरा दिवस कसा आला काही समजला नाही. तर गाईज हा एक्सपिरियन्स आहे ना सर्वांनी घेतला पाहिजे. तर आमचा एकविरा आहे पदयात्राचा हा 15वा वर्ष आहे. पण मी आज फर्स्ट टाईम आलो आहे, म्हणजे हा माझा पहिला वर्ष आहे. पण एकविरेला तर असं पण गाडीने तर जातोच, पण जो चालण्यामध्ये जी मजा आहे तो एक्सपिरियन्स वाव आहे. वाव घेतला पाहिजे, एकदा तरी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे याचा तुम्ही. गाईज आता थोडासा ऊन डोक्यावर आलेला आहे, पण कालोखामध्ये आपला सफर चालू केला होता. आता सूर्य थोडा डोक्यावर आलेला आहे म्हणून थोडा ऊन लागतो आता. आमचा हॉल्ट आता इकडनं 5 किलोमीटरच्या अंतरावर हॉल्ट आहे. तिकडे आमचा नाश्ता आहे. तर गाईज भरपूर कष्टानंतर आम्ही पोचलो आता नाश्त्याच्या हॉल्टवर. नाश्त्याला काय आम्हाला वडापाव. फक्त आमच्या नशिबात वडापाव राहिले. बघा गाईज इथे आपल्या नाश्त्याची सुविधा होते. वडा आणि पाव, गरम गरम वडे. बघा गाईज इथे वडा तलत आहेत आणि इथे वडे, मिरची आणि पाव. धन्यवाद. गाईज हे बघा वडापाव. ए बोतारा बॉटल पकड. तानवला तर कपकन खाली. मला वडापाव. गाईज आपला वडापाव. आता बसायला जागा शोधतोय मी. जागा शोधतो मग बघ आई एवढं थोडा बसू नको. घुमव ना कॅमेरा 360 जागा 360 जागा कुठे शोधायला पाहिजे. चल त्या झाडीमध्येच जाऊया तिकडच बोराच्या खाली. हॉटेलमध्ये बसू. स्पेशल वडापाव आहे, स्पेशल वडापाव. साईड नुसार किती खाऊ मी. गरम गरम स्पेशल वडापाव. ये भूता. तर गाईज आम्ही आता जागा शोधतोय. इथं बसायला जागाच नाही, सगळीकडं घासपूस भरलेला आहे. टोकेरी टोकेरी घास आहेत. नाही तर बोच्याला टुपल. हां जागा शोधतोय. चल तिकडे जाऊ गाडीच्या इथे. चल नाश्ता लिहिलो भाई. नाश्ता वडापाव. चटणी नाही मिरची दिली. चटणी पण मिरची आहे. पावसा बनव ना. मी तुझी व्हिडिओ काढते, मला बनवून दे नाही की ना नको काढू. बापसाला दाखवेन मी तुझ्या. आमची सेवा केली तुमच्या पोरांनी. वंडर बॉल. त्यामुळे तू चाललास. तर गाईज आम्ही आता स्पॉटवरनं निघालोय नाश्ता करून. आपला स्पॉट होता महडच्या इथे. हा बघा ही जी गली जाते ना, इथे गल्ली आहे. तिथे महडचा गणपती आहे. त्याच्या जस्ट रोडवरच आमचा स्पॉट होता. आता आम्ही तिथनं निघालोय नाश्ता वगैरे करून. नाश्ता भरपूर छान होता. वडापाव होता पण टेस्टी होता, एकदम टेस्टी. सेवेकरी आपली भरपूर सेवा करतात. छान छान खायला घालतात आम्हाला. छान छान नंतर बोलतात लेट आलो की. जस्ट ऑपोजिटच त्याच्या महडचा गणपती आहे. म्हणजे तो रोड जातो ना तिथे महडचा गणपती आहे तिकडेच. आता नेक्स्ट स्टॉप आपला कुठे आहे? खंडालाघाटच्या पायथ्याशी. अच्छा. तर आम्ही आता नाश्ता करून निघालो आहे. तर आता आपल्याला जायचं आहे
खंडाला सॉरी आता आम्ही निघतोय इकडनं खंडाला घाटाच्या पायथ्याशी आमचा स्पॉट आहे, दुपारचा स्पॉट आहे. तिकडे आमचा जेवणाची सुविधा केलेली आहे. तर इकडनं किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर 8 ते 3. तर अजून आपल्याला 8 किलोमीटर चालायचं आहे. तर बघू रस्त्यामध्ये काय हो, तर बघूया रस्त्यामध्ये काय झालं ना तर तुम्हाला बघायला मिळेल. आपण धमाल करत जाणार, मस्ती करत जाणार. असा नाही का एकदम सिरियस ब्लॉग आहे, मस्ती धमाल तर होणारच. कारण भरपूर आपल्यावर पब्लिक बघा, पब्लिक पण आहे भरपूर मस्ती करणारे. स्पीकर घेतलाय. चला तर बघूया पुढे काय काय होतं ते. तुम्ही बघत राहा व्हिडिओ. गाईज बघू शकता तुम्ही याला ओळखता की नाही माहिती नाही. सनस्क्रीन लावलंय की माकड बनला माहित. अरे प्राईज एवढी का लावली यांनी? हा चल 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 रस्ता बनाव. वाईड अँगल आहे. व्हिडिओ गाडी. तर गाईज आम्ही आता एक हिडन नदीमध्ये चाललोय. आम्हाला रस्त्यामध्ये एक नदी भेटली आहे खोपोली गावाच्या स्टार्टिंगला. व्हॉट हॅपन डूड? तुम्ही पाठी बघू शकता माझ्या. लवकर मुंबईचा माकड आलाय, मुंबईचा माकड. बघा मुंबईचा माकड, मुंबईचा उपूट माकड. आता माहिती नाही रस्ता वाटते चुकले, तिकडनं करतात. रिटर्न जायला लागणार आहे असं वाटतंय. तिकडनं रस्ता होता ना पण हो 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 ती बघा नदी तुम्हाला दिसते, वाईट दिसत असत. उगम पावते. तर आपला करण बोरकर आपल्याला गाईड करतायत तिकडे. तुम्हाला करण बोरकर दिसते का नाही पहिला ते सांगा. दिसते वाटतंय. कंट्री पी बोलतंय. अरे हा तर काय नाही भाई, जे फार्म हाऊस गावचे बनतात ना, गावचे ब्लॉक फार्म हाऊसचे, एक एक शब्दाला शिव्या. मग अरे जेवण कमी बनवतात, शिव्या जास्त देतात. या हा बघा रस्ता बघा काटेरी. आणि गाईज बघा चप्पल विदाऊट चप्पल. 2 दिवस मी चप्पला घातल्या होत्या पण नवीन चप्पल होती ना म्हणून पायाला लागत होता, तर चालायला त्रास होत होता. तर मी आज डिसाईड केला की चप्पलच नाही घालणार. तर सकाळी प्रवास जसा चालू केला ना मी विदाऊट चप्पलच आहे. खूप कष्ट करायला लागतंय कारण एकदा आई घुसला वाटते काहीतरी. तर जमीन एवढी तापले ना चटके लागतात रे. ती बघा गाईज नदी बघा, नदी बघा एक नंबर नदी आहे. आपल्याकडे पोरच अशी आहेत ना गाईज, त्यांना इकडे सर्व माहिती आहे, कुठे काय आहे ते सर्व माहिती आहे. हा बघा माकडा. काला माकड. हे भाऊसा तुला कष्ट करायचं आहे की जमिनीवरनं जायचं आहे? तू इथनं पण येऊ शकतोय. तर गाईज हे बघा आपली नदी. ए बाबा क्या बात आहे यार. थंड बघतलाय बर्फागत. बघू दे पाय टाकून. -0. एक नंबर. गरम पाणी. हॉट.
पहिला किशननं चेंजला काय ना ललितचा फोन गेला तरी आपण नवीन घेऊ शकतो. गाईज बघूया पाय टाकून पॅन्ट बिन अशी माकले या 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 पाणी जाम थंड आहे. तू काय आंघोळी लोक लावड्या हा एक नंबर. पाण्याची मोबाईल अशी आई जावली ललित पाटील 1.5 लाखचा मोबाईल पाण्यात टाकत आहे. ललित पाटील इन द ब्लॉक. वॉटर रजिस्टर चेकिंग चालू आहे आता. हा बघा चेकिंग करताय. इथं पण आंघोळ करायचो आम्ही. कव्हर काढलेला आहे त्यांनी. वॉटर रजिस्टर चेक करणार आहे आता. टाका भाई. कसा भाई तर गाईज खूप छान वाटतंय. खूप रिलीफ असा फील होतोय पायाला. भरपूर पाय तापले होते. त्यानंतर डायरेक्ट पाण्यात पाय टाकले ना एकदम जाम भारी वाटतंय. ETS मार थांब जरा. पावाचं म्हणतात.